विद्यार्थी मित्रांनो, परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह या प्रकरणामध्ये आज आपण जैवभू रासायनिक चक्र आणि त्याचे प्रकार हे आज पाहणार आहोत. बघा की परिसंस्थेतला ऊर्जेचा प्रवाह हा एकेरी असतो, हे आपण मागील भागात पाहिलेलं आहे. परंतु पोषक द्रव्यांचा प्रवाह मात्र चक्रीय असतो. म्हणजेच काय, तर परिसंस्थेतले जे सजीव असतात त्यांच्यातली पोषक द्रव्ये जी असतात ती हवा, पाणी, जमीन यांच्यामध्ये संक्रमित होत असतात आणि पुन्हा ती त्यांच्यामार्फत पुन्हा सजीवांकडे जातात. असं एक चक्र, असं एक सायकल चालू असतं आणि पोषक द्रव्ये फिरत असतात एका सजीवाकडून दुसरीकडे किंवा दुसरीकडून तिसरीकडे. अशा पद्धतीने त्यांचं रिसायकलिंग चालू असतं आणि ह्यालाच आपण काय म्हणतो की रासायनिक चक्र किंवा जैवभू रासायनिक चक्र. आता या जैवभू रासायनिक चक्र लक्षात येण्यासाठी आपल्याला ही जी शेजारील आकृती आहे त्याचं निरीक्षण करावं लागेल. या जलावरण वातावरण आंतरक्रिया, वातावरण पर्यावरण आंतरक्रिया अशाच दिलेल्या आहेत. शिलावरणाचे खडक, माती यांमध्ये रूपांतर असे काही घटक तिथे दाखवलेले आहेत. पहा, जलावरण, वातावरण, पर्यावरण व शिलावरण यांचं जीवावरणाशी होणारी आंतरक्रिया. ही आकृती जर आपण समजावून घेतली तर बऱ्यापैकी आपल्याला आहे जैवभू रासायनिक चक्र म्हणजे काय आहे हे समजायला निश्चितच मदत होईल. पोषण द्रव्यांच्या परिसंस्थेतील चक्रीय स्वरूपातील प्रवाहाला जैवभू रासायनिक चक्र असे म्हणतात, अशी व्याख्या आपण याची देऊ शकतो. आता यानंतर जैवभू रासायनिक चक्राचे प्रकार आपण पाहूयात. तर वायुचक्र आणि अवसादन म्हणजेच भूचक्र असे दोन प्रकार जैवभू रासायनिक चक्राचे आहेत. बघा, आता वायुचक्र आणि भूचक्र म्हणजे काय किंवा त्यातला फरक काय. तर वायुचक्रामध्ये पहिला घटक जो आहे किंवा पहिल्या प्रकारचा मुद्दा जो आहे तो मुख्य अजैविक वायुरूप पोषक द्रव्यांचे संचयन पृथ्वीच्या वातावरणात आढळते आणि इकडे भूचक्रामध्ये मुख्य अजैविक पोषक द्रव्यांचे संचयन पृथ्वीवरील मृदा, अवसाद व अवसादी खडकात आढळते. म्हणजे थोडक्यात काय की ही जी पोषक द्रव्ये असतात वायुचक्रामध्ये हे पृथ्वीच्या वातावरणात, कारण ते वायू असतात ना त्यामुळे ते वातावरणात आढळतात आणि इकडं भूचक्रामध्ये जे पोषक द्रव्ये असतात ती साहजिकच मातीमध्ये किंवा खडकांमध्ये आढळतात आणि वायुचक्रामध्ये मग जे आहेत वायू वेगवेगळे, उदाहरणार्थ नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि बाष्प इत्यादींचा समावेश होतो. आणि भूचक्रामध्ये जे काही पोषक द्रव्ये आहेत ती म्हणजे कुठली, आयर्न म्हणजेच लोह, कॅल्शियम, फॉस्फरस आणि जमिनीतील इतर घटक. अशा पद्धतीनं जे चक्राचे प्रकार आहेत, जैवभू रासायनिक चक्राचे प्रकार आणि त्यांच्यातला फरक हे आपण बघितलेला आहे. मग आता अवसादन चक्रापेक्षा वायुचक्र हे वेगाने घडते. म्हणजेच काय, कारण अर्थातच वायू हे कसे असतात, एकमेकांच्या सहज मिक्सअप होतात आणि त्यामुळे त्यांच्यातले ज्या रासायनिक अभिक्रिया आहेत ते पटदिशी घडत असतात आणि त्यामुळे वायुचक्र हे साहजिकच वेगानं घडत असतं. खाली आपण स्पष्टीकरण दिलेलं आहे. अवसादन चक्रापेक्षा वायुचक्र वेगाने घडते. उदाहरणार्थ एखाद्या भागात CO2 जमा झाला असेल तर वाऱ्याबरोबर त्याचे लगेच मिश्रण होते किंवा वनस्पतींकडून त्याचे लगेच शोषण केले जाते. हवामानातील बदल व मानवी क्रियांमुळे या वेगवेगळ्या चक्रांची गती, तीव्रता व संतुलन यांवर गंभीर परिणाम होतात. म्हणून या चक्रातील विविध घटकांच्या अभ्यासाला आता विशेष भर दिला जात आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय लक्षात ठेवावं लागेल की वायुचक्र आणि भूचक्रामध्ये वायुचक्रातील आंतरक्रिया या फास्ट म्हणजे पटदिशी होणाऱ्या असतात. मग आता सुरुवातीला आपण यातल्या कार्बन सायकलकडं जाऊयात. तर कार्बन माहिती आहे आपल्याला, कार्बन एक मूलद्रव्य, महत्त्वाचं मूलद्रव्य आहे आणि कार्बन हे वेगवेगळ्या प्रकारे आपल्या वातावरणात मिक्स होत असतं. म्हणजेच कार्बनच्या वातावरणातून सजीवांकडे व सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजे कार्बन चक्र होय. कार्बन चक्राची व्याख्या आपण करू शकतो. चक्र म्हणजे काय, रिसायकलिंग आणि पुन्हा पुन्हा कार्बन परत मिक्स होणे वातावरणात. मग तो कसा, तर कार्बनचे वातावरणातून सजीवांकडे व सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजेच कार्बन चक्र होय. ही व्याख्या महत्त्वाची आहे. अजैविक कार्बनच्या अणूंचे मुख्यतः प्रकाशसंश्लेषण व श्वसन क्रियेद्वारे जैविक अभिसरण व पुनर्चक्रीकरण होते. म्हणूनच कार्बन चक्र हे एक महत्त्वाचे जैवभू रासायनिक चक्र आहे. मग आता कार्बन चक्राबद्दल आपण अजून माहिती घेऊयात. ही आकृती आपल्याला कार्बन चक्राबद्दलची दिलेली आहे. त्यात आकृतीचं जर आपण निरीक्षण केलं तर बघा, सूर्य दिसतोय, सूर्यप्रकाशापासून अनेक वनस्पती वाढलेल्या असतात पृथ्वीवरती. त्या वनस्पतींवरती आढळणारे इथं वनस्पतीवर जगणारे प्राणी आहेत आणि अशा अनेक जीवाश्म इंधन, पाण्यातील
शोषण, कारखान्यातील CO2 हे असे अनेक घटक त्यात दिलेले आहेत. ते स्पष्टीकरण आपण आता बघूयात. हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे CO2 चे कर्बोदकात रूपांतर करतात. म्हणजेच आपल्याला माहितच आहे की प्रकाश संश्लेषण अभिक्रियेद्वारे हिरव्या वनस्पती काय करतात, अन्न तयार करतात आणि मग यात ते काय करतात तर वातावरणातला CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड या वायूचा वापर करतात, कर्बोदकात रूपांतर करतात त्याचं. तसेच या प्रथिने व मीठ असे कार्बनिक पदार्थही तयार करतात. शाकाहारी प्राणी हिरव्या वनस्पती खातात. शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खातात. म्हणजेच वनस्पतींकडून जैविक कार्बन शाकाहारी प्राण्यांकडून मांसाहारी प्राण्यांकडे आणि मांसाहारी प्राण्यांकडून सर्वोच्च भक्ष्य प्राण्यांकडे संक्रमित होतो. म्हणजे बघा की हा जो कार्बन आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी संक्रमित होत असतो. मग जर आपण प्रकाश संश्लेषणाची अभिक्रिया जर इथं बघितली, कार्बन चक्रातली प्रमुख अभिक्रिया ज्यातली जी पहिली अभिक्रिया आहे पहा, ती प्रकाश संश्लेषणाची अभिक्रिया आपण या इथं बघू शकतो की कार्बन डायऑक्साईड अधिक पाणी बरोबर इथं शर्कऱ्याचा रेणू तयार झालेला आहे, पाणी आणि ऑक्सिजन. 6CO2 + 12H2O, C6H12O6 + 6H2O + 6O2 म्हणजे CO2 कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यांचा म्हणजे या दोन्हींच्या साह्यानं वनस्पती सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात आणि हरितद्रव्याच्या साह्यानं काय तयार करतात, अन्न तयार करतात. अन्न म्हणजेच C6H12O6 म्हणजे शर्करेचे रेणू तयार होतात. त्याचबरोबर मग पाणी आणि ऑक्सिजनचे रेणू तयार होतात. त्याचप्रमाणे मग ह्या शर्करेच्या रेणूंपासून आणि ऑक्सिजनच्या साह्यानं तंतुगणिकेच्या साह्यानं अजून ऊर्जा निर्माण होते, C6H12O6 + 6O2 आणि मग तंतुकणिकाच्या साह्यानं काय होते, अजून ऊर्जेची निर्मिती होत असते, 6CO2 + 6H2O + ऊर्जा. तर अशा पद्धतीनं कार्बन चक्रातल्या ह्या प्रमुख क्रिया किंवा रासायनिक अभिक्रिया आपण इथं दिलेल्या आहेत. आणि मग मृत्यूनंतर सर्व भक्षकांचे जीवाणू व बुरशी यांसारख्या विघटकांकडून अपघटन होऊन CO2 वायू पुन्हा मुक्त होतो. म्हणजे आपण वापरात आणतोय CO2 म्हणजे वनस्पती हा CO2 कंझ्युम करतात म्हणजे वापरात आणतात आणि पुन्हा सजीव मेल्यानंतर तोच CO2 पुन्हा बाहेर पडतोय, तोच पुन्हा वातावरणात मिसळतो, पुन्हा वापरला जातो. अशा प्रकारे एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे कार्बनचे अभिसरण चालू असते. सजीवांच्या मृत्यूनंतर कार्बन निसर्गाकडे येतो व परत सजीवांकडे जातो. तर अशा पद्धतीनं काय होतंय की कार्बन हा पुन्हा वातावरणात येतो, त्याचं रिसायकलिंग होत असतं. त्यालाच आपण काय म्हणतो, कार्बन चक्र. जीवाश्म इंधनाचे ज्वलन, लाकडाचे ज्वलन, वणवे आणि ज्वालामुखी उद्रेक यांसारख्या अजैविक प्रक्रियांमुळे CO2 वायू बाहेर पडून हवेत मिसळतो. CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड. प्रकाश संश्लेषणाने वातावरणात ऑक्सिजन सोडला जातो तर श्वसनाने CO2 बाहेर वातावरणात सोडला जातो. वनस्पतींमुळे वातावरणातील ऑक्सिजन व CO2 वायू यांचा समतोल राखला जातो. बघा की वनस्पती आहेत, झाडं आहेत आणि त्यामुळं वातावरणातलं जो ऑक्सिजन आहे किंवा CO2 आहे किंवा बाकीचे जे वायू आहे यांचं संतुलन राखलं जातं. कार्बन चक्र बघितल्यानंतर आपण आता ऑक्सिजन चक्राकडे वळूयात. ऑक्सिजन माहीतच आहे आपल्याला, ऑक्सिजन हा आपल्याला श्वसनासाठी अतिशय आवश्यक असा वायू आहे. आता ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे आपल्या वातावरणात ते साधारण 21% आहे. पृथ्वीवरील वातावरणात सुमारे 21%, तसेच जलावरण आणि शिलावरण अशा तीनही आवरणांमध्ये ऑक्सिजन आढळतो. जीवावरणातील ऑक्सिजनचे अभिसरण व त्याचा पुनर्वापर म्हणजे ऑक्सिजन चक्र होय. बघा ऑक्सिजन चक्राची व्याख्या काय, जीवावरणातील ऑक्सिजनचे अभिसरण म्हणजे ऑक्सिजन हा मिक्स होणे या सगळ्या वातावरणात आणि त्याचा पुनर्वापर होणे त्यालाच आपण काय म्हणतो, ऑक्सिजन चक्र. या चक्रात देखील जैविक व अजैविक असे दोन्ही घटक समाविष्ट असतात. वातावरणात ऑक्सिजनची सातत्याने निर्मिती होत असते. कशी होत असते निर्मिती आपल्याला माहीतच आहे की वनस्पती काय करतात, प्रकाश संश्लेषणाद्वारे ऑक्सिजन हा बाहेर टाकत असतात आणि त्यामुळे मग ऑक्सिजनची निर्मिती होत असते. ऑक्सिजन चक्राची आकृती आपल्याला बरंच काही सांगून जाते. ऑक्सिजन हा अतिशय क्रियाशील असून इतर अनेक मूलद्रव्यांशी व संयुगांशी त्याचा संयोग होतो. ऑक्सिजन वायूबद्दल आपल्याला अजून माहिती आहेच. काय आहे तर ऑक्सिजन हा क्रियाशील आहे, त्याचा अनेक मूलद्रव्यांशी व संयुगांशी संयोग होत असतो. रेणवीय ऑक्सिजन, आता रेणू ऑक्सिजन हा O असं त्याचं संज्ञा आहे. रेणवीय ऑक्सिजन म्हणजे काय तर O2 रेणू ऑक्सिजनचा. पाणी, कार्बन डायऑक्साईड व असेंद्रिय संयुगे अशा स्वरूपात ऑक्सिजन असल्याने जीवावरणातील ऑक्सिजन चक्र गुंतागुंतीचे असते.
म्हणजे ऑक्सिजन हा नुसता ओन म्हणजे नुसता ऑक्सिजनच्या स्वरूपात नसतो, तर तो अनेक संयुगांच्या स्वरूपात असतो आणि त्यामुळे ऑक्सिजन चक्र हे अतिशय गुंतागुंतीचं आहे. प्रकाश संश्लेषण क्रियेत ऑक्सिजनची निर्मिती होते, तर श्वसन, ज्वलन, विघटन आणि गंजणी यांसारख्या क्रियांमध्ये ऑक्सिजन वापरला जातो. प्रकाश संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन हा दिला जातो, म्हणजे वनस्पती CO2 वापरतात, CO2 घेतात आत आणि बाहेर ऑक्सिजन टाकतात आणि तोच ऑक्सिजन आपण कुठे वापरतो, तर श्वसन, ज्वलन, विघटन आणि गंजणे यासारख्या क्रियांमध्ये आपण काय करतो, तो ऑक्सिजन वापरत असतो. अजून सुद्धा महत्त्वाचे पॉईंट्स इथं चौकटीत दिलेले आहेत पहा. बहुसंख्य सूक्ष्मजीव श्वसनासाठी ऑक्सिजनचा वापर करतात, अशा सूक्ष्मजीवांना ऑक्सिजीवी म्हणतात. महत्त्वाचं आहे बघा. काही सूक्ष्मजीव हे म्हणजे बरेचसे सूक्ष्मजीव हे श्वसनासाठी ऑक्सिजनचा वापर करतात आणि त्यांनाच आपण काय म्हणतो, ऑक्सिजीवी. ज्या सूक्ष्मजीवांना ऑक्सिजनची आवश्यकता नसते त्यांना विनॉक्सिजीवी म्हणतात. हे दोन्ही शब्द आणि व्याख्या आपल्याला लक्षात ठेवल्याच पाहिजेत. कर्बोदके, प्रथिने व मेद यांच्या निर्मितीसाठी ऑक्सिजन महत्त्वाचा असतो. ऑक्सिजनची आवश्यकता काय आहे, तर आपल्या शरीरामध्ये जे कर्बोदके, प्रथिने आणि मेद यांची निर्मिती सुद्धा होत असते, तर त्यासाठी ऑक्सिजन अतिशय म्हणजे आपल्या शरीराला अतिशय महत्त्वाचा जो वायू आहे तो ऑक्सिजन आहे. विविध रासायनिक प्रक्रियांमध्ये ऑक्सिजनचा वापर केला जातो. ओझोनची निर्मिती ऑक्सिजनपासूनच वातावरणीय क्रिया प्रक्रियांद्वारे होत असते. म्हणजे जो पृथ्वीच्या भोवतीचं जे ओझोन वायूचं जे संरक्षक कवच आहे, तर ते सुद्धा ऑक्सिजनमुळेच आहे. एवढं हे ऑक्सिजन वायूचं महत्त्व आहे. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे नायट्रोजन चक्र. आता नायट्रोजनचं जे संज्ञा आहे ती N आहे आणि जो मॉलिक्यूल म्हणतो आपण रेणू स्वरूपातला जो आहे नायट्रोजन N2 आहे. मग नायट्रोजनचं स्थिरीकरण, आता नायट्रोजन चक्रामध्ये नायट्रोजनचं स्थिरीकरण, स्थिर म्हणजे काय किंवा त्याचं काय, नायट्रोजन स्थिरीकरणासाठी कोणते सूक्ष्मजीव मदत करतात, हे अतिशय किचकट प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारले जातात पहा. आणि मग विद्यार्थी तिथं काही नीट समजून घेऊ शकत नाही. त्यासाठी हे आजचे मुद्दा महत्त्वाचा आहे. वातावरणात नायट्रोजन हा वायू सर्वात जास्त प्रमाणात म्हणजे 78% आढळतो. म्हणजे ऑक्सिजन आपल्याला 21% आहे, तो आपल्याला उपयोगी आहे, परंतु सगळ्यात जास्त प्रमाणात असणारा वायू तो कुठला आहे, 78% असणारा तर नायट्रोजन. निसर्ग चक्राचे सातत्य राखण्यासाठी नायट्रोजनची आवश्यकता असते. निसर्गात जैविक आणि अजैविक प्रक्रियातून नायट्रोजन वायूचे वेगवेगळ्या संयुगात घडून येणारे आविसरण व पुनर्चक्रीकरण नायट्रोजन चक्र म्हणून ओळखले जाते. म्हणजे व्याख्या तीच की जे नायट्रोजन वायूचं जे अभिसरण आणि पुनर्चक्रीकरण आपल्या वातावरणात होतं त्यालाच आपण काय म्हणतो, नायट्रोजन चक्र. आता या आकृतीमध्ये जर आपण बघितलं तर नायट्रोजनची वेगवेगळी संयुग दिसत आहेत पहा. वरती N2 दिसतोय, मग तो पावसात मिसळलेला आहे, परत खाली येतोय, मग तिथं वेगवेगळी संयुग म्हणजे NH3, NH4, NO2, NO3 असे आहेत. NO3 परत मातीत मिसळून परत वनस्पतीकडे जातो. अशी वेगवेगळ्या काही ज्या क्रिया आहेत हे सगळं अतिशय गुंतागुंतीच आहे, पण आपण तरी स्वतः थोडक्यात माहिती आपण त्याची घ्यायची आहे. म्हणजेच नायट्रोजन हा वेगवेगळ्या संयुगांच्या रूपात आढळतो, हे तर या आकृतीवरून आपल्याला कळून येते आणि ही संयुग अतिशय महत्त्वाची आहे. अजून काय आपल्याला सांगता येईल, तर सर्व सजीव नायट्रोजन चक्रात भाग घेतात. म्हणजे सर्वच सजीव हे नायट्रोजन चक्रात येतातच. प्रथिने आणि न्यूक्लिक आम्ले यांचा नायट्रोजन हा एक महत्त्वाचा घटक आहे. इतर अनेक मूलद्रव्यांच्या तुलनेत नायट्रोजन निष्क्रिय आहे व तो सहजासहजी इतर मूलद्रव्यांबरोबर संयोग करत नाही. बहुतेक सजीवांना मुक्त स्थितीतील नायट्रोजन वापरता येत नाही. जो फ्री नायट्रोजन असतो किंवा मुक्त स्थितीतला, तर तो बहुतेक सजीवांना वापरता येत नाही आणि मग त्यासाठी नायट्रोजनचं स्थिरीकरण हे अतिशय महत्त्वाचं असतं. मग नायट्रोजनचं महत्त्व काय, तर प्रथिने आणि न्यूक्लिक आम्ल जे आपल्या शरीरात असतात त्यात नायट्रोजन हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तर नायट्रोजन चक्रातल्या प्रमुख प्रक्रिया, नायट्रोजन चक्र समजावून घेताना त्यातल्या फक्त प्रमुख प्रक्रिया जरी आपण लक्षात ठेवल्या तरी ते आपल्याला बरंचसं सहकार्य त्याचं होईल हा टॉपिक समजून घेण्यासाठी. तर कुठल्या प्रमुख प्रक्रिया आहेत, नायट्रोजनचे स्थिरीकरण, नंतर दुसरी प्रक्रिया आहे आमोनीकरण, तिसरी आहे नायट्रीकरण आणि चौथी आहे विनायट्रीकरण. नायट्रोजनचे स्थिरीकरण म्हणजे काय, नायट्रोजन चक्रातली अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे. तर नायट्रोजनचे रूपांतर वातावरणीय, औद्योगिक व जैविक प्रक्रियांद्वारे नायट्रेट व नायट्राइट मध्ये होणे यालाच नायट्रोजनचे स्थिरीकरण असं म्हणतो. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे तो आमोनीकरण. त्यात काय, सजीवांचे अवशेष आणि उत्सर्जित पदार्थ यांचे विघटन होऊन अमोनिया मुक्त होणे यालाच आपण काय म्हणतो, आमोनीकरण. तिसरा मुद्दा आहे ते नायट्रीकरण.
म्हणजे अमोनियाचे नायट्रेट व इतर नायट्रेटमध्ये रूपांतर होणे याला नायट्रीकरण असं म्हणूयात. आणि विनायट्रीकरण म्हणजे नायट्रोजनयुक्त संयुगांचे नायट्रोजन वायूत रूपांतर होणे याला आपण काय म्हणतो तर विनायट्रीकरण. म्हणजे प्रमुख 4 प्रक्रियांची नावं काय आहेत? नायट्रोजनचे स्थिरीकरण, आमनीकरण, नायट्रीकरण आणि विनायट्रीकरण. आता ह्याच्याबद्दल जी डिटेल माहिती आहे ते आपण पुढच्या भागात बघू.